नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या नोटिफिकेशनची आपण वर्षभर खूप आतुरतेने वाट बघतो, ते नोटिफिकेशन म्हणजेच IBPS क्लरिकलचं नोटिफिकेशन हे डिटेलमध्ये आउट झालेलं आहे. त्याच डिटेल नोटिफिकेशनच्या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून खूप इम्पोर्टंट गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला IBPS क्लरिकलच्या बाबतीत आणि SBI क्लरिकलच्या बाबतीत मी मागच्या 15 दिवस अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये एक्सपेक्टेड डेट्स, प्रिलिम्स आणि मेन्सच्या डेट अजूनही नोटिफिकेशनमध्ये नाहीयेत, पण त्या डेट सहित व्हॅकन्सीज किती असू शकतात हा आकडा आणि SBI क्लर्कचं पण नोटिफिकेशन कधी येऊ शकते या बाबतीत मी एक 15 दिवसा अगोदर जो व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली होती. पण त्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला IBPS क्लरिकलचं नोटिफिकेशन मी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं, ते की 1 ऑगस्टला आपल्या पुढे आलेलं आहे, जे की लेट नाईटला आपल्याला 31 जुलैलाच त्यांनी पोस्ट केलेलं होतं. आता या नोटिफिकेशनच्या बद्दल आम्हाला इम्पोर्टंट माहिती, आता कोणती इम्पोर्टंट माहिती, तर जनरल गोष्टी ज्या एका नोटिफिकेशनमध्ये येतात त्या तर बघायच्या, जसं की एज लिमिट काय आहे, व्हॅकन्सीज किती आहे, एक्झाम कधी आहे, फीस किती असेल, ऑल डिटेल काय. परंतु सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पुढच्या स्लाइडवर तुम्हाला आहे. आपल्याला पुढच्या 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्याला हा सगळा पार्ट आपल्याला बघायचा आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्पोर्टंट पॉइंट्स मी कोणकोणते कव्हर केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं 7 इम्पोर्टंट फॅक्ट्स हे IBPS क्लरिकल जॉबच्या बाबतीतले. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तर ह्या एखाद्या PDF मध्ये नोटिफिकेशनमध्ये भेटतीलच, परंतु IBPS क्लरिकलचा ॲक्चुअल जॉब जॉइन केल्यानंतर काय-काय इम्पोर्टंट गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यापैकी 7 इम्पोर्टंट फॅक्ट्स मी तुमच्यापुढे घेऊन आलोय. त्यानंतर इम्पोर्टंट डेट्स, ज्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सची डेट जी नोटिफिकेशनमध्ये दिलेली नाहीये, तिथं मंथ दिलेला आहे. मी एक्झॅक्ट डेट तुम्हाला त्यासाठी आणलेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, एज लिमिट काय आहे, ॲप्लिकेशन फीस, पार्टिसिपेटिंग बँक्स कोणत्या आहेत, सॅलरी किती असणार आहे, हा पार्ट ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये आहे. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, प्री आणि मेन्सचा एक्झाम पॅटर्न काय आहे, हे पण आम्हाला डॉक्युमेंट आपल्या PDF मध्ये आलेलं आहे. परंतु पुन्हा इम्पोर्टंट पॉइंट पैकी जर काही गोष्टी बघायच्या झाल्या, तर वर्ष 2022 पासून वर्ष 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रिलिम्स एक्झामचा आपल्याला इथं कट ऑफ बघायचा आहे आणि मेन्स एक्झामचा पण कट ऑफ बघायचा आहे, जेणेकरून त्या पद्धतीनं आम्हाला प्रिपरेशन करता येईल. दुसरं, 11 नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आम्हाला दिसतंय की वर्ष 2022 ते 26 मध्ये व्हॅकन्सीजचा ट्रेंड काय होता आणि त्या व्हॅकन्सीजच्या ट्रेंडनुसार कट ऑफ कसे लागलेले होते. 2022 मध्ये किती जागा होत्या आणि आपल्याला ऍक्च्युअल किती जागा भरण्यात आल्या, सोबत त्याच वर्षीचा कट ऑफ काय होता, त्यावरून आपण थोडं अंदाज बांधू शकतो की वर्ष 2026-27 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये कट ऑफ कशा प्रकारे असू शकतो. महाराष्ट्रामध्ये किती व्हॅकन्सीज आलेल्या आहेत आणि आपण अदर स्टेटचा विचार करू शकतो का, यासाठी बाकीच्या इम्पॉर्टंट राज्यामध्ये व्हॅकन्सीज कुठं-कुठं जास्त आहेत, हे सगळेच्या सगळे 13 मुद्दे आपल्याला या व्हिडिओमधून पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बघायचे आहेत. वन बाय वन आपण स्टार्ट करून देऊ. पहिले, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की IBPS क्लरिकल जॉब आपण जॉइन झालो, त्यानंतर आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या कळणार आहेत, परंतु जाण्या अगोदरच तिकडे आम्हाला 7 इम्पोर्टंट फॅक्ट्स बघायचे आहेत. व्हाय इट इज अ ग्रेट अँड रिलॅक्सिंग बँक जॉब, याच्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे बघा. फिक्स वर्किंग आवर्स असणार आहेत तुमच्या IBPS क्लरिकलच्या जॉबमध्ये. जनरली कोणत्याही बँकमध्ये तुमच्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये क्लरिकल पोस्टसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 असा फिक्स वर्किंग आवर असतो तिथे. तर एवढ्याच वर्किंग मध्ये तुम्हाला काम करायचंय. मंडे टू फ्रायडे जॉब आहे आणि अल्टरनेट सॅटर्डेजला तुम्हाला सेकंड आणि फोर्थला तिथेही सुट्टी असणार आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं. संडेला हॉलिडेज असतो, कंप्लीट ऑफ असतो. सेकंड, बेटर वर्क लाईफ बॅलन्स, हा सेकंड मुद्दा बघायचा आहे. तुम्हाला फिक्स ऑफिस आवर्स आहेत, लेस वर्क आफ्टर ऑफिस आवर्स. आफ्टर आफ्टर ऑफिस आवर्स म्हणजेच 5 वाजल्यानंतर तुम्हाला बँके रिलेटेड कुठलाही कॉल किंवा काम करण्याची गरज नाही किंवा तसं तुम्हाला काम नसणार पण आहे. लिमिटेड ट्रान्सफर असतील तुमच्या. ऑलमोस्ट तुम्ही 6-7 वर्षापेक्षा जास्त एकाच ब्रँचला काम करू शकता. मोर टाइम फॉर फॅमिली, हायर स्टडीज और एक्झाम प्रिपरेशन. तुम्हाला IBPS क्लरिकलमध्ये टाइम लिमिटेशन आहे 10 ते 5 वर्किंगचं. तर मग त्यामुळे तुम्हाला फॅमिलीला टाइम देणं असेल, तुम्हाला हायर स्टडीज करायच्या असतील किंवा वेगवेगळ्या तुम्हाला एक्झामचं प्रिपरेशन करायचं, त्यासाठी हा वेळ आपल्याला मिळणार आहे. लेस प्रेशर दॅन PO. यामध्ये जर बघितलं आपण की मेजर सेल्सचं टार्गेट आपल्याला नसते क्लरिकल जॉबमध्ये ॲज कंपॅरेटिव्हली प्रोबेशनरी ऑफिसर. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी नसते. लोन सँक्शनिंग किंवा मेजर डिसिजन घेण्याचं काम नाहीये.
लोअर स्ट्रेस आहे प्रोबेशनरी ऑफिसर पेक्षा. मग आम्हाला याच्यामध्ये नेमकं काम काय करायचं आहे? मेन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत कॅश डिपॉझिट विड्रॉल मध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो की कॅशिंगचं काम आहे आपलं. त्यानंतर कॅशियर म्हणून काम आहे, पासबुक प्रिंटिंगचं काम आहे, अकाउंट ओपनिंग असेल, केवायसी व्हेरिफिकेशन असेल, चेक क्लिअरिंग असेल, एनईएफटी आरटीजीएस ट्रान्झॅक्शन करणं असेल, एफडी आरडी आणि अदर बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या बघायच्या आहेत, आणि कस्टमर सर्व्हिस काही क्युरीज असतील तर त्याची हँडलिंग असेल. हे तुमचं वर्क जे ऍक्च्युअल आयबीपीएस क्लरिकलच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर येणार आहे. तुम्ही आपण जॉब प्रोफाईल त्याला म्हणूया. प्रमोशन अपॉर्च्युनिटीज आहेत का? हो, बिलकुल आहेत. प्रमोशन थ्रू डिपार्टमेंटल एक्झाम आहेतच, ज्यामध्ये क्लर्कच्या नंतर तुम्ही ऑफिसर स्केल 1, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, एजीएम, डीजीएम, जनरल मॅनेजर या पोस्ट पर्यंत पण त्या त्या पिरियड नंतर तुम्ही त्या प्रमोशन घेऊ शकता, किंवा इंटरनल प्रमोशनच्या एक्झाम पण होतात. सॅलरी बेनिफिट्स आहेत याच्यामध्ये, ऑलमोस्ट तुमच्या हातामध्ये 45,000 पर्यंतही इन हँड तुमच्या अकाउंटला येणारी पेमेंट असणार आहे. डीए, एचआरए, टीए, मेडिकल बेनिफिट, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्सेस, किंवा मग एनपीएस किंवा पेन्शन बेनिफिट्स ह्या बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये ऍड असतात ॲज अ गव्हर्नमेंट जॉब. 7 नंबरचा वाय स्टुडंट्स प्रिफर आयबीपीएस क्लर्क जॉब, इझी वर्क लाईफ बॅलन्स, स्टेबल गव्हर्नमेंट सेक्टर जॉब, गुड सॅलरी विथ रेग्युलर इन्क्रीमेंट्स, हाय जॉब सिक्युरिटी. त्यानंतरचे पॉइंट जर बघितले तर आपले बेटर फॉर अ स्ट्रेस फ्री बँकिंग करिअर, प्लेंटी ऑफ टाइम फॉर फॅमिली अँड पर्सनल गोल्स. या सगळ्या गोष्टींमुळे थोडं आपण या आयबीपीएस क्लरिकल जॉबला बाकीच्या जॉबपेक्षा रिलॅक्सिंग जॉब म्हणू शकतो. तर हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला या जॉबकडे अजून सिरियसली बघता येईल जर आपल्याला एक रिलॅक्स लाईफ प्लस चांगला गव्हर्नमेंट जॉब बघायचा असेल तर. पुढचे महत्वाचे मुद्दे आपले कोणते आहेत? त्यापैकी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आयबीपीएस क्लरिकलच्या फुल नोटिफिकेशन मध्ये आलेल्या आहेत, परंतु या इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सची डेट दिलेली नाही. ती आपल्याला जर बघायची असेल तर वन बाय वन आपण रजिस्ट्रेशन वाल्या पार्टवर बघू. 1 ऑगस्ट म्हणजे आजपासूनच तुम्हाला 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये करेक्शन विंडो जी असेल आपल्याला किती दिवसाची दिलेली आहे? एडिट विंडो जी दिलेली आहे ती दिलेली आहे फॉर 2 डेज आफ्टर क्लोजर, म्हणजे 21च्या नंतर आपल्याला 2 दिवसासाठी एडिटचा ऑप्शन देणार आहेत. त्यानंतर इकडं प्रिलिम्स एक्झामिनेशनची डेट न देता फक्त ऑक्टोबर 2026 दिलेला आहे, पण मी इथं ऑलरेडी लिहिलेला आहे 10 आणि 11 ऑक्टोबरला तुमची एक्सपेक्टेड आयबीपीएस क्लरिकलची प्रिलिम्स होणार आहे. मेन्स मध्ये त्यांनी डिसेंबर महिना फक्त लिहिलेला आहे. एक्झॅक्टली 27 डिसेंबरला ही एक्सपेक्टेड तुमची मेन्स असू शकते. तर त्याच पद्धतीनं आपल्याला प्रिपरेशन करायचं, आणि माइंडमध्ये एक गोष्ट कंटिन्यू ठेवायची, आयबीपीएस क्लरिकलच्याच डेटला मिळत्या जुळत्या डेट तुमच्या एसबीआय क्लरिकलच्या असणार आहेत. त्यामुळे जवळपास याच डेट्सला जर एक्झाम एसबीआय क्लर्क पण होणार आहे, तर सोबत सोबत या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन तुमची एकदाच होणार आहेत. प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपल्याला मार्च महिन्यामध्ये भेटणार आहे, जे की आधीच्या इयर्समध्ये जर बघितलं आपण तर 1 एप्रिलला निकाल लागायचा. तर इथं आपण एक्सपेक्ट करू शकतो की मार्च महिन्यामध्येच आपल्याला निकाल लागणार आहे. पुढे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी चालतो, एनी डिसिप्लिन मधला कोणत्याही एका रेकग्नाइज युनिव्हर्सिटीचा. इवन तुम्ही बीए केलेला आहे मराठीमध्ये आणि तुमचं ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तरी तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. यामध्ये एक महत्वाची अट टाकलेली आहे की बेसिक कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट मस्ट पजेसेस बेसिक कम्प्युटर नॉलेज. ओके. त्यानंतर प्रोफिशियन्सी इन लँग्वेज मध्ये त्या त्या स्टेटमध्ये, जसं की मराठी फॉर महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मराठी यायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण जर अदर स्टेटला अप्लाय करणार असेल तर त्या स्टेटची आपल्याला लोकल लँग्वेज यायला पाहिजे. आपल्याला 10वीला 12वीला मराठी सब्जेक्ट असेल तर आपल्याला यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढे येत असताना यामध्ये आयबीपीएस क्लरिकलचं नोटिफिकेशन जे आलेलं आहे त्याच्यात एज लिमिटच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी जर बघितल्या तर 1 ऑगस्ट पर्यंतच्या ज्या नोटिफिकेशन डेट आहे त्यापर्यंतचे जर एज बघितलं आपण, मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28. आपण हे जनरल कॅटेगरीचं बघतोय की 20 ते 28 एज लिमिट असलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हे फॉर्म अप्लाय करता येतील. यामध्ये एससी एसटी कॅन्डिडेट साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्षाचं, आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ज्या आहेत, हँडिकॅप स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. बाकी तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅन साठी, विडोज किंवा डायव्हर्स वुमन्स असतील तर यांच्यासाठी पण आपल्याला एज रिलॅक्सेशन हे गव्हर्नमेंट रूल प्रमाणे दिलेलं आहे. पुढे येत असताना महत्वाचा मुद्दा अजून, ऍप्लिकेशन फीस आणि चार्जेस काय असणार आहेत.
तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला क्लरिकलसाठी 175 रुपये फीस असणार आहे. SC, ST, PWBD, बाकी ESM आणि DESM कॅन्डिडेटसाठी. फॉर ऑल अदर्स त्याच्यामध्ये आपण म्हणू की ओबीसी असेल, जनरल कॅटेगरी असतील, त्यांना 850 रुपये फीस असेल या फॉर्मला अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर महत्वाचे 2 मुद्दे आहेत. पार्टिसिपेटिंग बँक्स, यामध्ये कोणकोणत्या नॅशनलाइज बँकांसाठी ही IBPS क्लरिकलची रिक्रुटमेंट होणार आहे. तर यामध्ये बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया, या जर बघितल्या तर 3, 6, 9 आणि 11 नॅशनलाइज बँकांची ही कंबाईन IBPS क्लरिकल म्हणजेच असिस्टंट पदाची ही भरती आहे. यामध्ये या जर आपण सॅलरी वाला पार्ट बघितला, जे की मी ऑलरेडी पहिल्या स्लाइडवर सांगितलं होतं, सॅलरी वाला पार्ट बेसिक जरी तुम्हाला इथं 24,050 दिसतोय, तरी आपल्याला इन हँड आपण अप्रॉक्सिमेटली 44,000 ते 45,000 पेमेंट आपली ही असणार आहे इन हँड पगार. तर याच्यामध्ये बाकी अलाउन्सेस वगैरे त्यामध्ये ऍड असतीलच. पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत हँड रिटन डिक्लेरेशनचा. हा मुद्दा ऍड करण्याचं रिझन एकच आहे की काही एक्झाम साठी आलेलं डिक्लेरेशन वेगळं असते, त्यामुळे हे आपण केअरफुली बघायचे. काही ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायला सांगितलेलं असते, काही ठिकाणी डेट ऑफ बर्थ नसते. दुसरी गोष्ट, आपल्याला पेन कोणत्या कलरची पाहिजे आणि ते कॅपिटल लेटर मध्ये नसलं पाहिजे, हे महत्वाची माहिती. बघा, हँड रिटन डिक्लेरेशन हे आपल्याला जे आपण स्वतः इंग्लिश मध्येच लिहायचंय, त्यामध्ये नॉट बी इन कॅपिटल लेटर मध्ये नाही चालणार. त्यानंतर आपल्याला ते इनव्हॅलिड ठरवू शकतात. त्यानंतर आपल्याला पेनच्या बाबतीत जर दिलंय, पुढे लेफ्ट हँड थंब पाहिजे आपल्याला. काही जण राईट देऊन टाकतात, नंतर प्रॉब्लेम येतो. लेफ्ट हँड थंब आपल्याला पाहिजे. ऍज पर आपल्याला जे काही साईज दिले त्यानुसार हे अप्लाय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. पण त्याचा टेक्स्ट कोणता असणार आहे डिक्लेरेशनचा लक्षात घ्यायचा आहे. पुढे तुमचं नाव टाकायचं, अमोल पाटील समजा. Hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. हे एवढं आपल्याला त्यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं आहे. हे नोटिफिकेशनच्या कोणत्या तरी पेजवर असणार आहे, तिथून पण तुम्ही कॉपी पेस्ट करून नंतर लिहू शकता. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. कॅपिटल लेटर मध्ये आपल्याला काहीही लिहायचं नाहीये. पुढे IBPS क्लरिकल आणि SBI क्लरिकल साठी आपल्याला एक प्रिलिम्स स्पेशल बॅच जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, ती 10 ऑगस्ट पासून आपल्या संकल्प 247 ऍप वर स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये स्पेसिफिक IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क या 2 एक्झामच्या सेम पॅटर्न वर आपल्याला काय म्हणता येईल, प्रिलिम्सची एक कॉन्ट LR इंग्लिशची बॅच स्टार्ट होते, ती 10 ऑगस्ट पासून, ज्याची फीस पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 2,000 असणार आहे. हे पण आपण लक्षात ठेवायचे. पुढचा महत्वाचा मुद्दा, सिलेक्शन प्रोसिजर वाला जर पार्ट बघितला आपण, प्रिलिम्स एक्झाम होणार आहे 100 मार्क्सची. त्यानंतर मेन्स एक्झाम, ज्याचा पॅटर्न पुढे बघायचा आहे आपल्याला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, म्हणजे यामध्ये इंटरव्ह्यू वाला पार्ट असणार नाही. इथं ऑलरेडी दिलेलं आहे, फायनल सिलेक्शन इज बेस्ड ऑन मेन्स मार्क्स ओनली. प्रिलिम्स इज क्वालिफाईंग इन नेचर. प्रिलिम्स मध्ये तुम्हाला कट ऑफ क्लिअर करणं गरजेचं आहे. मेन्सचे जे मार्क तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यावरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. पुढे येत असताना महत्वाचा मुद्दा आहे की प्रिलिम्स आणि मेन्सचा आमचा पॅटर्न कसा असणार आहे. बघा, प्रिलिम्स एक्झाम साठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी असणार आहे ती इंग्लिश 30 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 35 मार्क आणि लॉजिकल रिझनिंग 35 मार्क. आपण ज्याला म्हणतो क्वांट, रिझनिंग, इंग्लिश 35 आणि इंग्लिश 30, या पद्धतीने 100 मार्क्सचा प्रिलिम्स, ज्यासाठी सेक्शनल 20 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला असतो. लँग्वेज जर बघितली तर इंग्लिश मध्येच असणार आहे. क्वांट आणि LR ला IBPS क्लरिकलला तुम्हाला रिजनल लँग्वेजचा ऑप्शन दिलेला असतो, त्या पद्धतीने आपल्याला एक्झाम मध्ये तो निवडावा लागेल. मेन्सचा जर पॅटर्न बघितला आपण, तर जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस असा विषय 50 मार्क्ससाठी आहे. जनरल इंग्लिश म्हणजे इंग्लिश लँग्वेज 40 मार्क्ससाठी, रिझनिंग ॲबिलिटी 60 मार्क्ससाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 मार्क्ससाठी. याच्यापैकी सगळ्यात जास्त वेटेज असलेला रिझनिंग सब्जेक्ट आहे. टोटल आपल्याला 160 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी, आणि या 200 मार्क्स पैकी जो फायनल कट ऑफ डिक्लेअर होईल त्यावरच आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. पुढे येत असताना यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वाला पार्ट ऍड केलेला आहे. 0.25 निगेटिव्ह मार्किंग आपल्याला असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. फायनल सिलेक्शन हे प्री मेन्स आणि त्याच्या फायनल स्कोरवर, मेन्सच्या फायनल स्कोरवर आपलं होणार आहे. त्यानंतर हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो तुमच्या सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा,
यामध्ये व्हॅकन्सीज किती होत्या आणि कट ऑफ किती आहे हे दोन्ही गोष्टी आपल्याला बघायचे आहेत. व्हॅकन्सीज वाला पार्ट मी पुढच्या स्लाइडवर घेतलाय, पण सध्या कट ऑफ वाला पार्ट आपण 2022 पासून जर बघत गेलो प्रिलिम्स आणि मेन्सचा, तर 2022 ला प्रीचा कट ऑफ 75.50, 2023 ला 72.75 आणि 2024 ला जर बघितला तर 73.00. जर थोडं आपण अवरेज बघितलं तर 73 ते 75च्या मधला 72 ते 75 म्हणू आपण, त्या पद्धतीनं 72, 73, 74, 75 इथपर्यंतचा कट ऑफ 22, 23, 24 या 3 वर्षामध्ये होता. पण प्रिलिम्सचा कट ऑफ हा 2025 या वर्षामध्ये 46 आलाय. प्रिलिम्सच्या बाबतीत बोलू, का बरं असं झालेलं असेल तर थोडं लक्ष जर आम्ही दिलं तर व्हॅकन्सीज वाला पार्ट बघा. ज्या वर्ष 2022, 23, 24 च्या बाबतीत, इवन आपण 25 च्या बाबतीत बघितलंय का? नाही. वर्ष 25 च्या बाबतीत इथं आपल्याला ऍड केलेला आकडा होता 46, बरोबर. आता इकडं वर्ष 2022, 23, 24 च्या व्हॅकन्सीज बघा, ऑलमोस्ट 5,500 ते 6,000च्या आसपास आहेत. 6,035 2022, 2023 4,045, 2024 6,128. या वर्षांमध्ये 6,000च्या आसपास व्हॅकन्सीज या डिक्लेअर झाल्या होत्या नोटिफिकेशन मध्ये. पण ऍक्च्युअल व्हॅकन्सीज जर बघितल्या 2022 मध्ये 6,635, जवळपास 635 जागा वाढल्या, 600 जागा वाढल्या होत्या. पुन्हा 2023 मध्ये ऑलमोस्ट 500 जागा वाढल्या होत्या. ऍक्च्युअल जेव्हा फायनल व्हॅकन्सीज त्यांनी घेतलेल्या होत्या, 2024 मध्ये 6,128 ज्या डिक्लेअर जागा होत्या नोटिफिकेशन मध्ये, त्या वाढून 11,796 आलेल्या होत्या. तर यांच्या कट ऑफ वाल्या पार्टवर जर 2022, 23, 24 वर आपण नजर टाकली तर जागा कमी असल्यामुळे 5,000, 6,000, 6,500 तर तिथं कट ऑफ 72, 73च्या रेंजमध्ये होता. परंतु वर्ष 2025 ला प्रिलिम्सचा कट ऑफ आलेला आहे 46. का बरं असं झालं असावं? कारण पुढचा मुद्दा बघा महत्वाचा आहे. वर्ष 2025 मध्ये आम्हाला नोटिफिकेशन मध्ये 10,277 टोटल व्हॅकन्सीज आलेल्या होत्या. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचा आकडा जर बघितला तर फायनल जेव्हा रिक्रुटमेंट कंप्लीट झालेली होती तेव्हा ऍज अ IBPS क्लरिकल टोटल 15,751 जागा भरल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे इकडचा प्रिलिम्सचा कट ऑफ जर बघितला तर डायरेक्ट 72-75च्या रेंजवरून 46 वर आलेला होता. हे आपण लक्षात ठेवायचं. बरं, याचा आम्हाला या एक्झाम साठी काय फायदा होऊ शकतो? या वर्षी मागच्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त जागा नोटिफिकेशन मध्येच ज्या 11,403 डिक्लेअर झालेल्या आहेत ऑलरेडी, त्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया ऑलरेडी नॉट रिपोर्टेड आहे, त्यांच्या जागा वाढणार आहेत. मी माझ्या 15 दिवसाआधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की जवळपास 15,000च्या आसपास या जागा किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतात. 11,403 हा आकडा आपण यांना कम्पेअर जर केलं तर, आणि युनियन बँकेच्या जागा अजून बाकी आहेत हे लक्षात जर घेतलं तर जवळपास 15,000 प्लस किंवा 15,000 ते 16,000 IBPS क्लरिकलच्या फायनल जागा आपल्या या ऍक्च्युअल फायनल व्हॅकन्सीज असू शकतात. त्यामुळे हे खूप महत्वाचा मुद्दा हे लक्षात घ्यायचे. आणि वर्ष 2025 हा कट ऑफ. बरं, बाकी मेन्स वाल्या कट ऑफ वर आउट ऑफ 100 जर बघितलं आपण तर असा जास्त फरक नाही दिसत. 2022 ला 39.75, 2023 ला 36.78, 2024 ला 38.58 आणि 2025 ला 41.13 या पद्धतीने आपल्याला हे मेन्सचे कट ऑफ होते, जे की मी जनरल कॅटेगरीचे मेन्सचे कट ऑफ जे ऍक्च्युअल वेबसाईटवर जे दिलेले होते त्या वेबसाईट मधून घेतलेले हे आकडे आहेत. त्या पद्धतीने मेन्सचे कट ऑफ. पुढे येत असताना ऑलरेडी व्हॅकन्सीज वाला पार्ट मी 2022 ते 26 चा एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे स्टेट वाईज. आता महाराष्ट्र स्टेट मध्ये बघितलं तर आपण टोटल 1,051 जागा, टोटल 1,051 जागा आहेत आणि युनियन बँकेने यामध्ये जागा रिपोर्ट केलेल्या नाहीये. तर आपण याच्यातल्या आपण 200-300 जरी कन्सिडर केला तर जवळपास 1,300-1400 जागा असू शकतात महाराष्ट्र स्टेटसाठी. पण सोबत सोबत अजून जवळचे राज्य जर बघितले, ज्यामध्ये गुजरातमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी फॉर्म अप्लाय करतात, कर्नाटकामध्ये करतात, MP मध्ये करतात, महाराष्ट्रामध्ये आहेतच आणि उत्तर प्रदेशमध्ये पण करतात ऍज अ हिंदी लँग्वेज असल्यामुळे वगैरे. पण गुजरातमध्ये 698 टोटल जागा आहेत या नोटिफिकेशन मध्ये आलेल्या. कर्नाटकामध्ये 1,414 आहेत, मध्य प्रदेशमध्ये 570 आहेत, महाराष्ट्रामध्ये 1,051 ऍज इट इज सांगितल्याप्रमाणे आणि उत्तर प्रदेशमध्ये जवळपास जर बघितलं तर 1,731 जागा आहेत.
उत्तर प्रदेश, त्यानंतर कर्नाटका आणि महाराष्ट्र या जागा, नंतर मग गुजरात आणि मध्य प्रदेश या पद्धतीने आपल्याला व्हॅकन्सीजचा ट्रेंड हा आपल्या नोटिफिकेशनमध्ये आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचं कंपॅरिझन आपण महाराष्ट्र स्टेट सोबत जर आपल्या डोक्यामध्ये काही कट ऑफवर डिपेंड जर स्टेट बदलण्याचा विचार असेल, तर आपल्याला व्हॅकन्सीज वाला पार्ट माहिती असला पाहिजे, की अदर स्टेटमध्ये किती जागा आहेत. पुढे येत असताना बॅचच्या बाबतीत ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर एवढे सगळे मुद्दे आपण जर बघितले, तर यामध्ये आपण कव्हर केलेल्या मुद्द्यांमध्ये जसं मी ऑलरेडी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, की आय-बी-पी-एस क्लरिकल का करायचे याचे 7 मुद्दे, इम्पोर्टंट डेट्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज लिमिट, ॲप्लिकेशन फीस, पार्टिसिपंट बँक, सॅलरी, डॉक्युमेंट कोणते आहेत, प्री प्लस मेन्ससाठी पॅटर्न काय असणार आहे, त्यानंतर 22 ते 25 पर्यंतचा आमचा प्री टू मेन्सचा कट ऑफ असेल, व्हॅकन्सीजचा ट्रेंड काय असेल तो पार्ट, महाराष्ट्र आणि अदर स्टेटमध्ये असलेल्या व्हॅकन्सीजचा एक टोटल ओव्हरऑल आकडा आपल्या पुढे असेल. जेणेकरून आपल्याला जर महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये फॉर्म अप्लाय करायचा असेल, तर एक थोडी आयडिया तुम्हाला त्यातून येईल. बिलकुल. ज्या नोटिफिकेशनचा आपण भरपूर दिवसापासून आय-बी-पी-एसच्या नोटिफिकेशनची वाट बघत होते, ते आय-बी-पी-एस क्लरिकलचं नोटिफिकेशन तुमच्या पुढे आलेलं आहे. सोबतच महत्त्वाची गोष्ट जशी ऑलरेडी सांगितली, की एस-बी-आय क्लरिकलचं पण नोटिफिकेशन तुमच्या पुढे काही दिवसात येणार आहे. चांगल्या जागा त्यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली जी स्टडी चालू आहे, जसं आज 1 ऑगस्टला हा व्हिडिओ बघत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एस-बी-आय पी-ओची प्रिलिम्स दिलेली आहे. त्यांना एक्झॅक्ट पॅटर्न कळत असेल, त्यानंतर डिफिकल्टी लेव्हल कळत असेल, तर हाच तुमचा झालेला अभ्यास पुढं एस-बी-आय क्लर्क असेल, आय-बी-पी-एस क्लरिकल असेल किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुढं तुमचं आय-बी-पी-एसच्या कॅलेंडरचं शेवट जे ग्रामीण बँकांच्या एक्झामने होणार आहे, त्यांच्यासाठी पण हे झालेलं प्रिपरेशन आपल्याला कामी येणार आहे. निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी समजल्याच असतील. जेही विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत, तुमचे मित्र-मैत्रीण आहेत, त्यांना या आय-बी-पी-एस क्लरिकलच्या 11,403 जागांच्या बाबतीत, ज्या फायनली 15 ते 16,000 होणार आहेत, तर एवढ्या मोठ्या रिक्रुटमेंटच्या बाबतीत माहिती द्यायची आहे. हा व्हिडिओ सगळ्या मित्र-मैत्रिणींपर्यंत आपण शेअर करायचा आहे. शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.